नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न चालूच ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठी नाही आहे, तर छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी बोलणं व्यवस्थित शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. आणि लाईक करायला विसरू नका. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण बघणार आहोत नॉनस्टॉप 25 सरावाची वाक्ये भाग 45वा. पहिलं वाक्य बघू. दुर्दैवाने मी यावेळी करू शकतो असे काही नाही. दुर्दैवाने मी यावेळी करू शकतो असे काही नाही. वाक्य ना अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवानेसाठी अनफॉर्च्युनेटली यूज करतात. अनफॉर्च्युनेटली दॅट्स नॉट समथिंग आय कॅन डू ॲट धिस टाईम. दॅट्स नॉट समथिंग आय कॅन डू ॲट धिस टाईम. म्हणजे मी यावेळी करू शकतोसाठी कॅन यूज केलेलं आहे. अँड डू ॲट धिस टाईम म्हणजे ह्यावेळी असं. म्हणजे वाक्य आलेलं आहे अनफॉर्च्युनेटली दॅट्स नॉट समथिंग आय कॅन डू ॲट धिस टाईम. त्याच्यानंतर दुसरं वाक्य. हे वाटाघाटी करण्यायोग्य नाही. हे वाटाघाटी करण्यायोग्य नाही किंवा चर्चा करण्यास योग्य नाही. वाक्य ना धिस इज नॉट निगोशिएबल. धिस इज नॉट निगोशिएबल. निगोशिएबल म्हणजे वाटाघाटी करणे. त्यासाठी म्हणजे एक तर नक्की असं ठरवणे, अशासाठी निगोशिएबल यूज केला जातो शब्द. आणि धिससाठी हे. आणि योग्य नाही म्हणून इज नॉट यूज केलेला आहे. त्याच्यानंतर तिसरं वाक्य. माझा विचार केल्याबद्दल धन्यवाद, पण मी करू शकत नाही. माझा विचार केल्याबद्दल धन्यवाद, पण मी करू शकत नाही. वाक्य ना थँक्स फॉर थिंकिंग ऑफ मी बट आय कांट. थँक्स फॉर थिंकिंग ऑफ मी. थिंकिंग ऑफ मी म्हणजे माझा विचार केल्याबद्दल. थँक्स म्हणजे धन्यवाद. बट आय कांट म्हणजे परंतु मी करू शकत नाही. कॅन म्हणजे शकणे, इथे कांट आहे म्हणजे कॅनॉट कांट आहे, म्हणजे निगेटिव्ह आहे म्हणून शकत नाही असा होतो तिथे. थँक्स फॉर थिंकिंग ऑफ मी बट आय कांट. त्याच्यानंतर चौथं वाक्य बघू. तुमचा वाढदिवस हास्याने भरला जावो. तुमचा वाढदिवस हास्याने भरला जावो. वाक्य ना मे यू बर्थडे बी फिल्ड विथ लाफ्टर. मे यू बर्थडे बी फिल्ड विथ लाफ्टर. त्याच्यानंतर पाचवं वाक्य. आपण कसे धरून आहात. आपण कसे धरून आहात. वाक्य ना हाऊ आर यू होल्डिंग अप. हाऊ आर यू होल्डिंग अप. हे कसलं वाक्य आहे तर क्वेश्चनचं वाक्य आहे आणि हे WH टाईप क्वेश्चन्सचं आहे. कशावरून आहे तर आपण कसे धरून आहात ह्याचं उत्तर आपण हो किंवा नाही देऊ शकत नाही. ह्याचं उत्तर हे वन सेंटेन्समध्ये, फुल सेंटेन्समध्ये, 2 सेंटेन्स किंवा जास्ती ह्याच्यामध्ये देऊ शकतो. त्याच्यामुळे हे वाक्य WH टाईप क्वेश्चन्सने सुरू झालेलं आहे. आणि लक्षात घ्या हाऊ मेनी हे शब्द आहेत ते पण WH टाईपमध्येच येतात. जरी WH वर्डने सुरुवात झालेली नसेल, वर्ड्स लेटरने सुरुवात झालेली नसेल तरी पण हाऊ पण WH टाईपमध्येच येतो, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर 6वं वाक्य. सदस्यत्वाचे फायदे आहेत का. सदस्यत्वाचे फायदे आहेत का. आता ह्याचं उत्तर हो किंवा नाही देऊ शकतो म्हणून इथे हेल्पिंग वर्बने सुरुवात झालेली आहे. वाक्य कसं आहे ना आर देअर मेंबरशिप बेनिफिट्स. आर देअर मेंबरशिप बेनिफिट्स. बेनिफिट्स म्हणजे फायदे. मेंबरशिप म्हणजे सदस्यत्व. त्याच्यानंतर 7वं वाक्य. माफ करा माझे वायफाय मागे पडत आहे. माफ करा माझे वायफाय मागे पडत आहे. वाक्य ना सॉरी माय वायफाय इज लॅगिंग. सॉरी
माय वायफाय इज लॅगिंग. लॅगिंग म्हणजे काय करणे, मागे पडणे. हा शब्द लक्षात घ्या, मागे पडण्यासाठी लॅगिंग यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर 8वं वाक्य बघू. तुमचा फोन जास्त वेळ वापरू नका. तुमचा फोन जास्त वेळ वापरू नका. वाक्य आहे ना, डोंट यूज युअर फोन फॉर अ लाँग टाईम. डोंट यूज युअर फोन फॉर अ लाँग टाईम. लाँग टाईम म्हणजे जास्त वेळ. त्याच्यानंतर 9वं वाक्य. ही कथा वाचा. ही कथा वाचा. वाक्य आहे ना, रीड धिस स्टोरी. रीड धिस स्टोरी. त्याच्यानंतर 10वं वाक्य. या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. वाक्य आहे ना, धिस रोड इज व्हेरी बॅड कंडिशन. धिस रोड इज व्हेरी बॅड कंडिशन. व्हेरी बॅड कंडिशन म्हणजे अत्यंत वाईट. कंडिशन म्हणजे अवस्था. व्हेरी बॅड म्हणजे अत्यंत वाईट. म्हणजे धिस रोड इज व्हेरी बॅड कंडिशन. त्याच्यानंतर नेक्स्ट 11वं वाक्य. उन्हात खेळू नका. उन्हात खेळू नका. वाक्य ना, डोंट प्ले इन द सन. डोंट प्ले इन द सन. इन द सन म्हणजे उन्हात. लक्षात घ्या, द सन म्हणजे सूर्य येतो, पण घेताना वाक्य बघा कसं बनवलेलं आहे. डोंट प्ले इन द सन असं केलेलं आहे. म्हणजे वाक्य पण बनवण्याची एक वेगळी पद्धत असते. ती तुम्हाला आम्ही आता देत आहोत त्या वाक्यावरून लक्षात येईल. आता खाली आहे ते पण वाक्य बघा. 12वं. सूर्य उगवला आहे. सूर्य उगवला आहे. वाक्य कसं आलेलं आहे बघा. द सन इज अप. द सन इज अप म्हणजे वर जात आहे. म्हणजे काय झालेलं आहे, तो उगवला आहे. नाहीतर एक वर्ड आहे आपण यूज करतो उगवण्यासाठी, माहीत असेल तुम्हाला, राईज म्हणून. बरोबर ना, राईज म्हणून. पण इथे काय अप यूज केलेलं आहे. कशाला, तर थोडं इम्प्रेशन आणि जरा अट्रॅक्टिव्ह वर्ड्स वाटतो येतो. कारण डिफरंट असतो. ज्यावेळी तुम्ही काहीतरी डिफरंट यूज करतात वाक्यामध्ये, त्यावेळी ते अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि समोरच्यावर इम्प्रेशन पाडायला पण चांगलं असतं. त्याच्यामुळे ही वाक्य तुम्हाला आता कळतील की किती इम्पॉर्टंट्स आहेत ती. त्याच्यानंतर नेक्स्ट बघू 13वं वाक्य. पाने पडली किंवा पाने कळली. वाक्य आहे ना, द लीव्ज फेल. द लीव्ज फेल. त्याच्यानंतर 14वं वाक्य. त्यांनी कायदा मोडला. त्यांनी कायदा मोडला. वाक्य आहे ना, दे ब्रोक द लॉ. दे ब्रोक द लॉ म्हणजे त्यांनी कायदा मोडला. त्याच्यानंतर 15वं वाक्य. मी त्याच वयाचा आहे. मी त्याच वयाचा आहे. वाक्य आहे ना, आय एम द सेम एज. आय एम द सेम एज. त्याच्यानंतर 16वं वाक्य. मी नाही आहे, दाराची बेल वाजली. दाराची बेल वाजली. वाक्य आहे ना, द डोअर बेल रंग. द डोअर बेल रंग. त्याच्यानंतर नेक्स्ट 17वं वाक्य. बैठक संपली. बैठक संपली. बैठक म्हणजे काय, मीटिंग. म्हणून वाक्य आहे ना, द मीटिंग एंडेड. द मीटिंग एंडेड. एंडेड म्हणजे संपली. एंड म्हणजे संपणे. संपली भूतकाळ आहे म्हणून इथे ईडी लागलेला आहे आणि एंडेड झालेलं आहे म्हणजे द मीटिंग एंडेड. त्याच्यानंतर नेक्स्ट 18वं वाक्य. परिसर शांत होता. परिसर शांत होता. वाक्य ना, द एरिया वॉज क्वाईट. द एरिया वॉज क्वाईट. त्याच्यानंतर 19वं. बर्फ वितळला आहे. बर्फ वितळला आहे. वाक्य ना, द आईस हॅज मेल्टेड. द आईस हॅज मेल्टेड. वितळला आहे, पूर्ण क्रिया झालेली आहे म्हणून पूर्ण काय आले, तो वर्तमान काळ आहे. हॅव हॅज प्लस क्रियापदाचे तिसरे रूप. मेलचं मेल्टेड झालेलं आहे आणि द आईस करता झालेला आहे. द आईस हॅज मेल्टेड. त्याच्यानंतर 20वं वाक्य. चित्रपट चांगला होता का. चित्रपट चांगला होता का. क्वेश्चन्स आहे. WH टाईप क्वेश्चन इथे येणार नाही, लक्षात घ्या. चित्रपट चांगला होता का, हो किंवा नाही आहे म्हणून एक्झिलरी वर्ब हेल्पिंग वर्बने सुरुवात झालेली आहे. म्हणून वॉज. होता का. होता का म्हणजे भूतकाळ आहे म्हणून वॉज यूज झालेला आहे. वॉज द मूव्ही गुड. वॉज द मूव्ही गुड आणि क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर नेक्स्ट 21वं वाक्य बघू. सर्व्हर डाऊन होता. सर्व्हर डाऊन होता. इथे पण भूतकाळ आहे म्हणून द सर्व्हर वॉज डाऊन. द सर्व्हर वॉज डाऊन असं आलेलं आहे सेंटेन्स.
त्याच्यानंतर 22वर ते गवतावर पडले, ते गवतावर पडले. वाक्य आहे ना, दे ले ऑन द ग्रास, दे ले ऑन द ग्रास म्हणजे ते म्हणजे कोण, खूप आहेत म्हणून इथे ले वापरलेला आहे. जर एकवचनी असते जाय त्याला ॲस वगैरे ते लागलं असतं, पण इथे काय आहे, फक्त ले यूज झालेलं आहे. दे ले ऑन द ग्रास, ग्रास म्हणजे गवत. त्याच्यानंतर 23वा वाक्य, वाटेत मला स्नेहा भेटली, वाटेत मला स्नेहा भेटली. वाक्य ना, आय मेट स्नेहा ऑन द वे, आय मेट स्नेहा ऑन द वे. त्याच्यानंतर नेक्स्ट 24वा वाक्य, तिने कंपनी सोडली, तिने कंपनी सोडली. वाक्य ना, शी क्विट द कंपनी, शी क्विट द कंपनी. क्विट म्हणजे सोडणे, शी क्विट द कंपनी. त्याच्यानंतर 25वा लास्ट वाक्य बघू, मी दाराचा नॉब फिरवला, मी दाराचा नॉब फिरवला. फिरवला म्हणजे भूतकाळ आहे, फिरवण्यासाठी टर्न वापरलं जातं. इथे ईडी लागलेला आहे. आय टर्न द डोअर नॉब, आय टर्न दी डोअर नॉब. टर्न कारण ईडी लागला, कारण फिरवला आहे, झालेली क्रिया आहे म्हणून इथे टर्न झालेला आहे, टर्न झालेलं आहे म्हणून वाक्य झालेलं आहे आय टर्न दी डोअर नॉब. अशा प्रकारे ही 25 वाक्य आहेत. छोटी जरी दिसत असली तरी खूप महत्त्वाची आहेत, खूप इम्पॉर्टन्स आहेत. कारण आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळी अशाच वाक्यांचा आपण मोस्टली यूज करतो, जास्तीत जास्त यूज ह्या वाक्यांचा केला जातो. त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन करा. त्यामध्ये काय काय छोटे छोटे पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत ते बघा, काळ कुठला आहे ते बघा आणि त्याप्रमाणे रचना वगैरे बघा आणि व्यवस्थित लक्ष देऊन करा. कळलं नसेल तर पुन्हा एकदा बघा, पण A to Z करा म्हणजे पुढे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स तुमच्या मदतीसाठी आहेत. फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि आम्ही लिंक्डइन अकाउंटवर पण ॲक्टिव्ह आहोत एन स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून. अशा प्रकारे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग आता भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओजमध्ये अशीच नवीन वाक्ये घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.